पुरा एतुसो महा देवसेनानाम अभिवंजतीनां जयंती करू शकणार नाही. त्यासाठी सर्वांची जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, निवासाची. हिंदू राष्ट्र जय, गो माता की जय, भारत हिंदू समाज एकत्र यावा आणि त्यांचं जे काही जागृत व्हावं मन, त्यासाठी आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा काढायला लागलेलो आहे. ही पदयात्रा असणार आहे आरण महाकाली मंदिर ते चतुर्थशिंगी मंदिर पुणे. तिथं असं 10 दिवसाचा मुक्काम आहे. अशी पदयात्रा आहे. किती किलोमीटर आहे, किती साधक भक्तजन? ह्याच्यामध्ये 200 किलोमीटर प्रवास आहे आणि जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 1000+ साधू येणार आहेत या पदयात्रेमध्ये. ही पदयात्रा म्हणजे एकट्याची नसून सर्व हिंदू धर्माची पदयात्रा आहे. ह्या पदयात्रेमध्ये जितक्या संख्येने सामील होता येईल तेवढ्या संख्येने सर्वजण सकल हिंदू समाज ह्या यात्रेमध्ये सामील होणार आहे. मुक्कामाची व्यवस्था करणार आहे, कारण आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहे. पुढे उन्हाळा आहे. तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला, त्या गोष्टीने मी गेलो नाही, पण ह्यासाठी ब्रह्मध्वजाय नमः. सौभाग्य नाना परिमल द्रव्यम समर्पयामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे. सर्व संप्रदाय, सर्व हिंदुत्वादी संघटना असतील, सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू संत महंत असतील, या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व जेवढे या भारत भूमीमध्ये असतील, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असतील, जे शिवरायांच्या विचाराला अधीन राहून काम करणारे असतील, हे सर्व विचार सात्विक विचाराचे सर्व तरुण युवक असतील, बजरंग दल असतील, हिंदुत्वादी विचारधारेच्या मातृशक्ती असतील, दुर्गा वाहिनी असतील, सर्व माता भगिनी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित हो म्हणून आम्ही संत सावतामाळी आरण या भूमीमधून, पवित्र अशा भूमीमधून पुण्यामधील चतुर्शिंगी मंदिर येथे या यात्रेचं आयोजन केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.